सातारा जिल्हाही अक्षरशः उन्हानं होरपळून निघत असून मानखटावचा तापमानाचा पारा तब्बल 43 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। विशेषतः मानखटाव तालुक्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय। नागरिकांचं जनजीवनही विस्कळीत झालंय। आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। सातारा जिल्ह्यामध्ये उन्हाचा तीव्रता ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे। मी सध्या साताऱ्यातील पुसेगाव या भागामध्ये आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उन्हाच्या झळा बसत असल्यामुळे नागरिक हे रस्त्यावर बाहेर फिरताना दिसत नाहीत। मोठ्या प्रमाणावर हा प्रमुख चौक मानला जातो आणि या ठिकाणी तुरळक प्रमाणात या ठिकाणी नागरिक आणि गाड्यांची वर्दळ आपल्याला पाहायला मिळते। सध्या मानखटावचं तापमान हे 43 अंश सेल्सिअसच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलं आहे। मानखटावमध्ये मोठ्या प्रमाणावर तीव्रतेच्या उन्हाच्या झळा देखील बसत आहेत। वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचं तापमान देखील 34.5 वर जाऊन पोहोचलं आहे। सातारा शहराचं तापमान हे 41.5 वर जाऊन पोहोचलं आहे। गेल्या 15 दिवसांमध्ये अनेक उष्माघाताचे पेशंट हे दवाखान्यामध्ये जात आहेत अशी माहिती देखील समोर आली आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क देखील झाला आहे। नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन देखील यावेळी नागरिकांना करण्यात आलं आहे। जर पाहायला गेलं तर दुपारच्या वेळेत शहरामध्ये रस्त्यावर हे रस्ते हे ओसाड पडल्याचं चित्र पाहायला मिळते। दुसरीकडे थंड पेय, ऊसाचे रस, फळाचे ज्यूस आणि आईस्क्रीमच्या दुकानावर मोठी गर्दी वाढताना दिसत आहे। मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांच्या मते ज्येष्ठ नागरिकांनी हे उन्हाच्या वेळी बाहेर पडू नये अशी देखील खबरदारी घेण्याचं सांगितलं आहे। एकूणच साताऱ्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना नाहक त्रास देखील सहन करावा लागत आहे आणि खटावचं तापमान हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे। सध्या खटावचं तापमान हे 43 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचलं आहे। त्यामुळं मोठ्या उन्हाच्या झळा या दुष्काळी भागातील पट्ट्याला होताना पाहायला मिळतात। त्यामुळं अनेक ठिकाणचे पाण्याचे स्रोत हे आटल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, ABP माझा, सातारा।